गोष्टीत विंचू आहे, पण तो विंचू नाही आहे बरं का। या विंचूला ना नदी पार करायची आहे, त्याच्यामुळे ना तो बेडकाला सांगतो की मला नदी पार करण्यासाठी तू माझी मदत करशील का। तर बेडूक म्हणतो नाही, मी पागल आहे का, तू तर मला डंक मारशील, मी कसं तुला नदी पार करून देण्यास मदत करणार, मी नाही करू शकत। तर विंचू बोलतो अरे मला मदत केलीस तू तर मी तुला कशाला डंक मारेल, कारण जर मी तुझ्या पाठीवर बसलो आणि मी नदी क्रॉस करत असताना जर तुला डंक मारला तर मी सुद्धा बुडीन ना। हे ऐकून ना बेडूक विचार करायला लागतो आणि त्याचं मन बदलतं। तो बोलतो ठीक आहे, बस माझ्या पाठीवर, आणि बेडूक ना त्याच्यावरती आंधळा विश्वास ठेवून त्याला पाठीवर बसवतो आणि नदी क्रॉस करायला घेऊन जातो। जसेच ते तळाशी पोचतात ना तसं विंचू त्याला डंक मारतो आणि बेडूक जागेवरच मरतो। पण मरत असताना ना बेडूक त्याला विचारतो की का बरं तू मला डंक मारलास, तू मला बोलला होतास। त्यावेळेला विंचू काय म्हणतो माहितीये का, विंचू म्हणतो डंक मारणं तर हे माझ्या रक्तातच आहे, माझा स्वभावच आहे, मी नाही बदलू शकत। आणि बेडूक हे ऐकून मरून जातो। सांगायचं तात्पर्य काय आहे मित्रांनो, विंचवासारखी माणसं ना आपल्याही जगात असतात, आपल्याही आजूबाजूला ना विंचूसारखी माणसं असतात। त्यांचा स्वभाव, त्याचे गुणधर्म आपल्यालाही माहीत असतात। कोण आपल्याला किती डंक मारतंय, कोण आपल्याशी किती खोटं बोलतंय, पण शेवटी तसंच वागतंय। माहीत असून पण ना आपण त्यांना आपल्या डोक्यावर बसवतो, पाठीवर न बसवत पण डोक्यावर बसवतो आणि चूक आपण करतो त्यांच्यावर भरोसा ठेवून, आणि शेवटी त्यांचं काम झालं ना की ते आपल्याला डंक मारून निघून जातात। बरोबर आहे की नाही आहे सांगा तुम्ही। असे किती जण आहेत की जे ना समोरच्यावरती भरोसा ठेवतात आणि प्रत्येक गोष्टीसाठी हा बोलतात, आणि त्यांचं काम झालं की ते आपल्यालाच डंक मारतात आणि निघून जातात। पण त्यावेळेला ना मूर्ख मित्रांनो आपण बनतो का, कारण ते तसं वागणं त्यांच्या रक्तात आहे, तसं वागणं हा त्या लोकांचा स्वभाव आहे। ते आपल्यासाठी आपल्या जीवनातले विंचू आहेत। कोण आहेत, विंचू आहेत। आता अशा विंचवांपासून आपण किती लांब राहायला पाहिजे तुम्ही विचार करून सांगा, कारण हे विंचू आणि ह्यांची जमाती एवढी वाढलेली आहे ना की आता साधं तुम्ही विंचू आहे की माणूस आहे हे ओळखायला पण क्वेश्चन मार्क करणार तुमच्या समोर की अरे ह्याने मला सांगितलं होतं तरी सुद्धा ह्याने तेच केलं। असे दिवसभरातून जर तुम्ही अशी 10 नावं काढली ना तुम्हाला अशी सहज नावं मिळतील, इझिली नावं मिळतील, अशी 10 माणसं। पण आपण चुकतो ना, आपण वारंवार बेडकासारखं त्यांच्यावरती भरोसा ठेवतो। आता सावध व्हा, अशा लोकांपासून लांब राहा, कारण हे विंचू तुमच्या आयुष्यातून जसे लवकर जात नाहीत ना, एकतर ते गेले ना तर तुम्हाला मारूनच जाणार आहेत, आणि जर ते नाही गेले तर तुम्ही तुमच्या मनाशी एक अशी गाठ बांधा की असे विंचू तुम्हाला कुठेही दिसू देत, कधीही तुमच्या आयुष्यातून थोडीशी जागा करून येण्याचा प्रयत्न करू देत, तुम्ही तिथेच त्यांना ना अशी क्रॉसची चिन्ह करा, तिथेच ब्लॉक करा, का अशा लोकांना आपल्या जीवनात जागा नाही। बरोबर की नाही? माझ्यासाठी तर हे अगदी बरोबर आहे, कारण असे एक्झाम्पल्स ना रिअल लाईफमध्ये खूप येतात, खूप बघितले आहेत। तुम्ही पण असे काही लोकांना आजमावले असतील तर माझ्या चॅनलवरती कमेंट करून सांगा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला, कसा नाही वाटला, आणि असे विंचू आहेत का हो तुमच्या आयुष्यात पण, आणि तुम्ही अजूनसुद्धा अशा विंचवांना पाठीवर घेऊन फिरतायत का, तेही नक्की सांगा। बाय।